रामकृष्ण हरी. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 5. अंतरीची घेतो गोडी. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा दीनाचा. आपुल्याच वैभवे शृंगाराव निर्मळे. देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा दीनाचा. तुका म्हणे जे विसवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा दीनाचा. रामकृष्ण. तर सरळ साधा सोप्या भाषेमध्ये तुकाराम महाराजांनी ह्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की मनुष्याला भगवंताची प्राप्ती करायची. आत्मा काय, परमात्मा काय, संत काय हे समजून घ्यायचं ना, तर सहजतेने भगवंत सापडत नाही. देवाची प्राप्ती, ईश्वर प्राप्ती अशी सहजतेने होत नाही. त्याकरिता कष्ट आहेत. मग ते कष्ट काय तुकारबाराय या अभंगातून स्पष्टपणे सांगतात की एक निर्मळ निश्चयात्मक आणि स्वेच्छेने केलेली जी काही भगवंताची भक्ती आहे ना, अंतरीचा भावार्थ जो आहे ना, तो फार महत्वाचा. अंतरात्म्याला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. अंतरीच्या आत्मारामाशी जेव्हा आपण एकनिष्ठ राहून जेव्हा भक्ती करतो ना, म्हणजेच आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी असलेली आवड, भगवंताविषयी असलेलं प्रेम हे फार महत्वाचं आहे. आणि ते आपण कुठल्या भावनेतून व्यक्त करतोय, शुद्ध पवित्र निर्मळ अंतःकरणातून जर का आपलं ते प्रेम प्रगट होत असेल ना, नाहीतर काय असं भक्तीला पूर येतोय. आता श्रावण महिन्यामध्ये जर आपण बघायला गेलं, अफाट भक्तीला पूर येतो, अफाट भक्तीला पूर असतोय, पण तो तेवढ्यापुरती मर्यादित दिसतोय. हे की नाही? भक्ती ही शुद्ध पवित्र अंतःकरणातून पाहिजे. आम्हाला एखादा प्राणी दिसला त्या प्राणी मात्रांवर पण दया करता आली पाहिजे. भूतदया कशासाठी सांगितलं? आम्ही त्याचा वेगळाच अर्थ घेतो. आम्ही भूतदया, संतांनी सांगितले भूतदया करा. आम्ही जातोय आणि भूतांवर दया करतोय, बरोबर की नाही? बुवा बाबा भगतांकडे जाऊन आम्ही बसतोय आणि त्याला जे पाहिजे ते बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. उलट्या पिसांचा कोंबडा. आता उलट्या पिसांचा कोंबडा खूप नसणार, 4 पायाचा प्राणी द्यावं. कधी भगवंतांनी हे मागितलं का? कधीच नाही. म्हणजे आम्ही कोणावर दया केली पाहिजे आणि इकडे दिखावा काय करतो? सांगण्याचा माझं तात्पर्य एवढंच आहे, उद्देश एवढाच आहे की आपल्या अंतःकरणामध्ये जी भक्ती आहे ना, म्हणजे मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात तसं आपण वरवर कितीही जरी भक्ती करण्याचा प्रयत्न केला, दाखवण्याचा प्रयत्न केला, करणे म्हणजे दाखवणे असते. कारण संतांनी केलेली जी काही भक्ती होती ना, ती निष्कामतेची भक्ती होती. ती जी साधना होती ती सहज सर्वसामान्यांसाठी होती. ज्ञानोबारायांनी, माझ्या माऊलींनी जो काही भावार्थ दीपिका जो काही ग्रंथ आणला, सार्थ ज्ञानेश्वरी जो आम्ही वाचतोय, ही काय भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनांना सांगितलेली गीता आहे, जी आम्हाला कळत नव्हती. म्हणून आमच्या माऊलींनी आमच्यासाठी सरळ साध्या सोप्या शब्दांमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. संतांचं अनुभव आहे. तुकोबारायांनी जी गाथा दिलेली ती आम्हाला भक्ती करण्याकरता दिलेली आहे की त्यांना भगवंतापर्यंत पोहोचायचं असताना, पांडुरंगापर्यंत, विठ्ठलापर्यंत जेव्हा तुकोबारायांना जायचं होतं, तेव्हा त्यांना आलेले अनुभव
प्रत्यक्ष मन काय, मनुष्य काय, आपल्या अंतःकरणामध्ये काय प्रकारची भक्ती असते, चालव मालव त्यांनाही भेटले होते. मग ती भक्ती कशा प्रकारची आहे, आम्ही भक्ती कशा प्रकारे करतोय, मग तशी केली पाहिजे का, आम्हाला भगवंताची प्राप्ती का होत नाही. आम्ही भगवंताकडे मागणी करतोय, भगवंताला आम्ही शरण सुद्धा जातो, पण तरीही म्हणतोय आम्ही म्हणतोय शरण शरण तुला, पण शरण जातोय खरंच शुद्ध अंतःकरणातून शरण जातोय का, की आम्ही कुठल्या भावार्थाने शरण जातोय, फार महत्वाचं आहे. आणि म्हणून अंतरीची घेतो. आता भगवंत पण आपली परीक्षा घेतोय की असं सहज नाही आला आणि दिला, नाही 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 नाही. आपला भावार्थ काय, अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची. अंतःकरणामध्ये माझ्या काय आहे ना, ही गोडी भगवंत घेत असतो. वारीमध्ये माझा वारकरी चालतोय, माझा वारकरी भगवंताला भेटायला चाललाय, मध्ये परीक्षा घेतली जाते की बाबा रे तुझ्या खिशामध्ये 2 पैसे आहेत, मला दे. हा म्हणतो नाही. परंतु तोच एका व्यक्ती त्याच्या मनामध्ये काहीच भाव नाही, तो एक वारीला म्हणून भगवंताला भेटायला चाललाय, पांडुरंगाला विठ्ठलाला भेटायला चाललाय, त्याच्या खिशात दमडी नसते, तरी तो प्रयत्न करतोय कुठून मला देता येईल का, भावार्थ. मग आम्ही एवढी भक्ती करतोय, पूजा अर्चा करतोय, साधना करतोय, हरिपाठ करतोय, कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, पण अंतःकरणामध्ये जर का भक्ती नसेल, भगवंताविषयीची जर गोडी नसेल, गोडी असली ना, लागली से आस मला, बरोबर का, ही अशी आस लागली पाहिजे, भगवंताच्या भेटीची आस लागली पाहिजे, तरच त्याच वयामध्ये अमृताहुनी गोड तुझे नाम तुझे देव. कधी वाटेल की आस असेल तेव्हा, भगवंताची गोडी असेल तेव्हा, ती अंतःकरणात असेल तेव्हा. आणि हीच अंतरामध्ये असलेली, अंतःकरणामध्ये असलेली, माझ्या मनामध्ये असलेली भक्ती, गोडी, आवड, प्रेम, आपुलकी जेव्हा भगवंताला कळते ना, त्यामागचा उद्देश काय, त्यामागचा भाव काय. अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची. म्हणजे माझा त्यातला भाव काय आहे, भक्ताने किती आहे की नाही, लीनतेने, किती नम्रतेने तो भक्ती करतोय, कुठल्या मागणीने तो भक्ती करतोय, हा भावार्थ पाहिलाच. आणि तो खरोखर जी काय नाळ जोडली जाते ती कुठल्या भावनेतून आहे हे भगवंत पाहतो. आणि ते पाहिल्याच्या नंतर सहज सांगितलं, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. कितीही असू द्या गरीबातला गरीब, प्रत्येकाचा आहे हो देव. देवाने कधी हेवा दावा केला नाही, कधीच नाही. भगवंताने कधी सांगितलं नाही मी ह्याचा आहे, मी त्याचा आहे, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे. जे काही आपण सांगतो की नाही भगवंत असं हे द्यावं लागतं, ते द्यावं लागतं, हे अर्पण करावं लागतं, हा भोग करावा लागतो, काही नाही. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. अहो प्रत्येकाचा सोयरा आहे तो, दिनाचा सोयरा आहे, तर सोयराच येतो खरं. पण आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळ, आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळ. जेवढं माझं वैभव आहे ना, मला जेवढं देता येईल, नाहीतर देवाला फुलं व्हायची, देवाला हार अर्पण करायचंय म्हणून दुसऱ्याच्या जागेमधून फुलं चोरून आणायची आणि देवाला व्हायची, हा भावार्थ होईल का? हे वैभव माझं नाही ना. दुसऱ्याच्या अंगणातून फुलं मी आणली, ते माझी होती का? ती दुसऱ्याची आहे. ते वैभव माझं नाहीये ना, मी लावलेलं नाहीये ना. आणि जर मला देवाला फुलं व्हायचे तर मी लावली पाहिजे. मग जर दुसऱ्याचं आणतोय, नाही, तुकोबाराने तर स्पष्ट सांगितलंय, आपल्याच वैभवे. आपलं माझं वैभव काय आहे? माझ्याकडे देण्यासाठी, भगवंताला वाहण्यासाठी फुल नाही ना, भगवंताला अर्पण करण्यासाठी माझ्याकडे काही नाहीच ना. शरण शरण, साष्टांग भावे शरण दिलं पाहिजे. अहो देहच दिला ना, ज्याने निर्माण केलंय त्यालाच जर देह अर्पण केला तर त्याला वेगळं द्यायची काही गरज नाही. वैभव म्हणजे ऐश्वर्य जे काय माझ्याकडे आहे,
त्याच्याने शृंगारावे निर्मय, ते सुद्धा निर्मळ मनाने पाहिजे. नाहीतर आम्ही सजावट, पूजा अर्चा करताना, भगवंताची आराधना करताना आम्ही सगळी सजावट करतोय, पण मग ते काय करतोय, हा मी हे केलं, मी ते केलं, मी हे लावलं, मी ते लावलं, मी हे दान केलं, मी ते दान केलं. आज बघतोय आपण त्याच्यावर नावं लिहिली जात. उपयोग का? म्हणून आमचा देव सोयरा होत नाही. देव सोयरा कधी होतो आणि कोणाचा होतो? दिनाचा. पण तो दिन कोण? जो भक्तीमध्ये लीन आहे तो दिन. दिन म्हणजे काय गरीब नाही सांगितलेलं भगवान. तुकोबराय दिन म्हणतात ना, तो दिन म्हणजे कोण? जो भक्तीमध्ये लीन झालेला आहे. भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या साधनेमध्ये आपल्याकडे जेवढं वैभव आहे, बरं माझ्याकडे वैभवच नाही, मग काय केलं पाहिजे? मी काय देणार? द्यायची नाहीच ना गरज. निर्माणच त्यांनी केलंय. आपण म्हणतो देवाला आम्ही नारळ वाहिले, काय ते आता कोण ते काय ते हे करतात ना, तुलतात. अरे भगवंताची तुलना, अरे अरे अरे, कधी कधी वाईट वाटतं ह्या गोष्टी. भगवंताची तुलना नाही. भगवंताने तुकोबराय अभंगातून स्पष्ट म्हणतात, आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे. जेवढा आपला आहे ना, पण ते निर्मळ मनाने जेव्हा आपण जे काही साहित्य माझ्याकडे आहे त्याच्याने जर का मी त्याची भक्ती केली, है की नाही, देवाला भजलं, देवाला सजवलं, तेच महत्वाचं. नाहीतर मी दुसऱ्यांकडून आणून, म्हणजे दुसऱ्याची फुलं चोरून आणून जर भगवंताला वाहिली, माझ्याकडे जास्वंदीचं फुल नाही गणेशाला व्हायला नको, पण अंतःकरणामध्ये तुझ्या फुल आहे ना, बस तू कालद्भव पुष्पम समर्पयामि, झालं ना, व्हायलाच पाहिजे. कशाला? हा त्याने निर्माण केलंय. आता मला देण्यास माझी ऐपत नाही ते घेण्याची, नाही माझ्याकडे, पण तू कालद्भव पुष्पम समर्पयामि, झालं, मी भगवंताला अर्पण केलं, झालं ना. आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा सगळ्यांचा. मग तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे जीवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे. फार महत्वाचं शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात की प्रीती पाहिजे. जीवी सवे, जेवी सवे, जे प्रेम आपण भगवंताला देतो ना, आत्मीयतेने आपण भगवंताला अर्पण करतो ना, तेच भगवंताचं जेवण आहे. आता आम्ही नैवेद्य देतो. आता माझ्याकडे नैवेद्य द्यायला काहीच नाही. काय दिलं पाहिजे? माझी भक्ती त्याला दिली पाहिजे. माझी भक्ती जेव्हा त्या भगवंताला मी जेव्हा अर्पण करेल ना, तेव्हा भगवंत जो काही भुकेलेला आहे त्याने तृप्त होते. कशाने? भक्तीने. भगवंत प्रसादाने तृप्त होत नाही, भगवंत भोगाने तृप्त होत नाही, भगवंत भक्तीने तृप्त. म्हणून तुकोबराय म्हणतायत, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. म्हणजे ज्या वेळेमध्ये आम्ही करत असलेली भक्ती ही निष्कामतेची असेल आणि ती जेव्हा भगवंत चरणी जेव्हा आम्ही अर्पण करतोय, भगवंत त्याच वेळेमध्ये ते जेवण स्वीकारतोय, तो प्रसाद स्वीकारतोय आणि तो प्रसाद पुन्हा आपल्याला आणि आपल्या सोबत. साधा सरळ तुकोबरायांनी छोट्याशा अभंगामध्ये मार्मिकता सांगितलेली आहे की भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपला भावार्थ हा शुद्ध पाहिजे, भगवंतावर आपली प्रीती पाहिजे, भगवंतावर आपलं प्रेम पाहिजे. रामकृष्ण.